आज आपण साईड टर्निंग टूल ग्राइंडिंग करणार आहोत। त्यासाठी आपल्याला ही ड्रॉइंग दिलेली आहे। ह्या ड्रॉइंगप्रमाणे आपल्याला प्रत्येक अँगल ग्राइंडिंग करायचा आहे। त्यासाठी आपल्याला बघा कोणकोणते अँगल आहे। फ्रंट क्लिअरन्स अँगल जो आहे 1 नंबरला दाखवलेला आहे तो 2 ते 8 डिग्री यामध्ये ग्राइंडिंग करायचा आहे। त्यानंतर साईड क्लिअरन्स अँगल जो आहे तो हा 2 नंबरला दाखवलेला आहे तो 2 ते 6 डिग्री अंदाजे आपल्याला ग्राइंडिंग करायचा आहे। त्यानंतर साईड रेक अँगल हा 2 ते 14 डिग्री 3 नंबरचा आहे तो ग्राइंडिंग करायचा आहे। 4 नंबरला आपल्याला एंड कटिंग एज अँगल हा 25 डिग्री आहे त्याप्रमाणे ग्राइंडिंग करायचं आहे। आणि ग्राइंडिंग करताना आपल्याला त्या टूलाची लेंथ किती लांबीपर्यंत ग्राइंडिंग केला पाहिजे त्यासाठी आपल्याला हा जो 5 नंबर दाखवलेला त्याला ग्राइंडिंग टूल लेंथ असे म्हणतात। साधारण ती आपण 10 mm लांबीपर्यंत ग्राइंडिंग करत असतो। चला आता त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे आपल्याला तर ग्राइंडिंग मशीन लागणार आहे, पेडेस्टल ग्राइंडिंग मशीन। त्यानंतर टूल बीट लागणार आहे आणि आपल्या डोळ्यांच्या सेफ्टीसाठी आपल्याला सेफ्टी गॉगलची आवश्यकता आहे। तर आता चला बघूया आपण पेडेस्टल ग्राइंडिंग मशीनवरती साईड टर्निंग टूल कसा ग्राइंडिंग करतात ते प्रत्यक्षात बघूया। तर या पद्धतीने आपण हा जे आहे ग्राइंडिंग व्हील आणि टूल रोज यामधील अंतर साधारण ग्राइंडिंग करताना 2 mm चा गॅप पाहिजे। पण आपल्याला प्रत्येक वेळेस हा टूल ग्राइंडिंग करताना आपल्याला टूल रेस्टचा आधार घ्यावा लागतो। टूल रेस्टचा आधार घेतल्याशिवाय आपल्या हाताला आपण व्यवस्थित अँगल देऊ शकत नाही। त्यासाठी आपल्याला टूल रेस्टचा आधार घेऊन आपल्या हाताला वेगवेगळ्या प्रकारचे अँगल देऊन आपण व्यवस्थित पाहिजे तसा टूल ग्राइंडिंग करू शकतो। आता बघा आपण फ्रंट क्लिअरन्स अँगल ग्राइंडिंग करूया। त्यासाठी आपल्याला मशीनच्या समोर व्हीलच्या समोर उभं राहून या पद्धतीने टूल हातामध्ये पकडायचा आहे याप्रमाणे आणि हा फ्रंट क्लिअरन्स अँगल काय करायचा आहे ग्राइंडिंग करायचा। ज्यावेळेस तो गरम होईल तर आपण तो थंड करण्यासाठी कूलंटमध्ये वापर करायचा आहे, कूलंटचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीने हा फ्रंट क्लिअरन्स अँगल ग्राइंडिंग झालेला आहे। आता आपल्याला या साईडचा साईड क्लिअरन्स अँगल 2 ते 6 डिग्रीपर्यंत ग्राइंडिंग करायचा आहे। त्यासाठी आपल्याला मशीनच्या जी ग्राइंडिंग व्हील आहे त्याच्या ह्या बाजूला अशा पद्धती ह्या पोझिशनला उभं राहून आपला टूल हातामध्ये बघून टूल रेस्टवर ठेवून ग्राइंडिंगच्या व्हीलच्या फेसवर याप्रमाणे टूल काय करायचं आहे ग्राइंडिंग करायचं आहे। अशा पद्धतीने आपण हा साईड क्लिअरन्स अँगल ग्राइंडिंग केला आहे तो 2 ते 6 डिग्री असतो। आता आपण साईड क्लिअरन्स अँगल ग्राइंडिंग केलेला आहे। आता आपण साईड रेक अँगल ग्राइंडिंग करणार, त्यामुळे आपली उभे राहण्याची पोझिशन आपल्याला चेंज करावं लागणार आहे। तर अशा टूल रेकवरती हात ठेवून टूल आपल्या हातामध्ये पकडून टूल ग्राइंडिंग व्हीलच्या फेसवर अशा पद्धतीने टूल ग्राइंडिंग करायचं आहे। हा साईड रेक अँगल असून हा 2 ते 6 डिग्री असतो अंदाजे। अशा पद्धतीने आपला साईड क्लिअरन्स अँगल। आता हा जो टूल आहे आपण प्रत्येक अँगल प्रमाणे ग्राइंडिंग केलेला आहे। बघा हा फ्रंट क्लिअरन्स अँगल 2 ते 8 डिग्री असतो त्याप्रमाणे ग्राइंड केलेला आहे। हा साईड क्लिअरन्स अँगल आहे हा 2 ते 6 डिग्री असतो। त्यानंतर हा जो अँगल आहे साईड रेक अँगल आहे हा 2 ते 6 डिग्रीपर्यंत आपण अंदाजे ग्राइंडिंग केलेला आहे। त्यानंतर या साईडनं इकडे हा एंड कटिंग एज अँगल असतो तो 25 डिग्री ग्राइंडिंग केलेला आहे। आता हे सर्व टुलाचे अँगल ग्राइंडिंग झाले असून ही टुलाची लेंथ 10 mm आहे। आता आपल्याला नोज रेडियस अँगल द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण नोज रेडियस ग्राइंडिंग केलेले असून आपला साईड टर्निंग टूल हा
ग्राइंडिंग झालेला आहे.